असं म्हणतात की सौभाग्याचा जोडा कधी फुटू नये. आपण पक्षाचाही जोडा फोडत नाही. राघू आणि मैनीची जोडीच असते पा. आपण बैलाची जोडी फोडत नाही. दुष्काळ पडला आणि खायला जर चारा नसेल तर शेतकरी एक बैल घेऊन बाजारामध्ये जातो. त्या बैलाला गिराईक लागल्यानंतर दुसऱ्या बैलाची जीवाची घालमेल पाहतो ना शेतकरी. त्यावेळी त्या व्यापाऱ्याला शेतकरी म्हणतो, साहेब 10-5 हजार कमी द्या बर का, पण हा दुसरा बैल ना घेऊन जा. या दोघांची जोडीचे पा. लहानपणीपासून या ढावळ्या पावड्याची हिऱ्या मोत्याची आमची जोडची लहानपणीपासून. दोघं सोबत वाढलेत आणि एकाच वेळी आवताला झुंपलेत. या दोघांचा एकमेकात इतका जीव आहे. जर एकच बैल तुम्ही घेऊन गेलात तर तो बैल तिकडे चारा खाणार नाही, हा इकडे चारा खाणार नाही. तो तिकडं पाणी पिणार नाही, हा इकडं पाणी पिणार नाही. आणि तुम्ही दुसरा जोड जर याला लावला ना तर आवताला चालणार नाही पा. तो तिकडं तुमच्या कामाचा राहायचा नाही, इकडे हा माझ्या कामाचा राहायचा नाही. 10-5 हजार कमी द्या साहेब, पण हा दुसराही बैल घेऊन जा गड्या. यांची जोडी मला फोडायची नाही. माझ्या दादांनो, आपण पक्षाची जोडी फोडत नाही. आपण प्राण्याची, जनावरांची जोडी फोडत नाही. तिथं सौभाग्याचा जोडा जर फुटत असेल, बाकीच्याचं नातं हे फार लांबचं असतं. भाऊ थोडासा लांब असतो. लग्नानंतर आईपासून लेकरू थोडंसं लांब जातं, मुलगाही थोडासा लांब जातो. मुलगी मोठी झाली, वयात आली, लग्न झालं की मुलगी आणि बाप एकमेकापासून थोडे दूर जातात. पण जगात बायकोच आणि नवऱ्याचं जे नातं सांगितलंय ना, या नाते एवढं जवळचं नातं दुसरं कोणतंच नसतं. नवरा आणि बायको जे एकमेकांच्या इतके जवळ असतात. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक सुखदुःख, प्रत्येक आवडी निवडी. कदाचित मला असं वाटतं गड्या, पुरीच्या आठवणी बापासोबत कमी असतात. भावासोबत आठवणी कमी असतात. लेकाच्या बापासोबत आठवणी कदाचित कमी असतात. पण या विश्वात पती आणि पत्नीच्या आठवणी इतक्या असतात की दोघं एकमेकातून एक गरीच सोडून गेला, त्या माणसाच्या जाण्यानंतर त्या आठवणी अशा ताज्या असतात आणि जिवंत असतात. आणि दोघातून एक आधी केला तर दुसऱ्याला आयुष्यभर त्या आठवणीतच जगावं लागतं, त्या आठवणीत काढावं लागतं. पण मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या नियती पुढे कोणाचं काही चालत नाही. मला बरेच जण म्हणले, ताई आतापर्यंत हजारो लोकांना तुम्ही कीर्तनातून धीर देत होतात, पण वडिलांसाठी तुम्ही का रडतात? दिवसातून एक तरी कीर्तन पहा तुम्ही दररोज. संध्याकाळचं सप्ताहातलं असेल, सकाळचं पुण्यतिथीचं असतं. सकाळचं काल्याचं असेल तर संध्याकाळचं एखाद्या पुण्यतिथीचं असतं कीर्तन. आई वडिलाच्या पुण्यतिथी असतात. कधी तरुण मुलं मरतात. हे असे कीर्तन मला इतके जड जातात या 8 महिन्यामध्ये. कीर्तनाला गेलं ना, ते व्यक्ती जो गेला ते बाजूला राहत, पण माझं दुःख ते उभं राहत. हजारो लोकांना ज्यावी आतापर्यंत हजारो लोकांना धीर देत होते. एखादा माणूस घरातला जर वारला, मेला, तर ज्यावेळी मी दुसऱ्याला सांगते ना त्यावेळी मी कीर्तनकार असते. पण ज्यावेळी बापाची आठवण काळजात येते ना, ते मी विसरून जाते मी कोणी कथाकारे कीर्तनकारे. ज्यावेळी वेळ तुमच्यावरती येते दुःखाची, त्या दिवशी वेदांतातला कोणताच सिद्धांत तुमच्यावरती काम करत नाही. पर दुःख शीतळ असतं. ज्याचं जळत ना त्याला कळत. मायबाप प्रत्येकाच्या जन्मजोगीला जावेत, पण आपलं दुर्दैव असतं अर्ध्या रस्त्यात कुणाची माय सोडून जाते, अर्ध्या रस्त्यात कुणाचा बाप कोणाला सोडून जातो. वेदना खूप आहेत. आठवण आली म्हणजे आठवण येण्याला क्षणच नाही. आठवण त्याची येते ज्याला आपण विसरतो.
आई आणि बाप का विसरायची गोष्ट आहे का? अजिबात नाही. आणि त्यात मुलीचं आणि बापाचं नातं काही वेगळंच असतं गड्या. पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते आणि पोरीचं अख्खं काळीज म्हणजे तिचा बाप असतो. राहते नवऱ्याच्या घरी पण हित पित्याचं साध्य करते. सोपा प्रश्न विचारू तुम्हाला महिला मंडळ, मला सांगा, जातं कुठचं? सासरचं. दळण कुठलं दळायचंय? सासरचं. पीठ कोण खाणारे? सासरचे. आणि जात्यावरच्या ओव्या तिला दुहिता उगाच म्हटलं नाही, दूर राहून पित्याचं हित साध्य करते, तिला तर दुहिता म्हटले ना. तुझ्या पायी रावण होती त्याची खुशी र, होती त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हायर गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हायर गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ज्यावेळी छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक झाल्याने 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती या गोरगरिबाचा कैवारी आणि स्वराज्याच्या पहिल्या राज्याचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला आणि राजे गादीवरती, राजगादीवरती बसणार. तेवढ्यामध्ये महाराष्ट्राच्या राजाच्या डोळ्यात पाणी होतं. आऊसाहेब जिजाऊंनी विचारलं, राजे हे स्वराज्य व्हावे हे तू श्रींची इच्छा, आणि हा सोन्याचा दिवस पाहण्यासाठी 18 पगड जातीतील मावळ्यांनी प्राणाचं बलिदान दिलं. तेव्हा हे 32 मन सोन्याचं सिंहासन गरीबावर छत्र छाया धरण्यासाठी उभं राहिलं. राजे, अशा सोन्याच्या दिवसाला सुवर्ण क्षणाला तुमच्या डोळ्यातून पाणी शोभत नाही. त्यावेळी महाराष्ट्राचे राजे काय बोलतात माहिती? महाराष्ट्राचे राजे बोलतात, आऊसाहेब हा सोन्याचा दिवस उजाडला, 18 पगड जातीतील मावळ्यांनी प्राणाचं बलिदान दिलं, रक्ताने लाल झाली स्वराज्याची माती. 32 मन सोन्याचं सिंहासन बसण्यासाठी तुमच्या लेकरासाठी. पण आऊसाहेब खरं सांगू, हा सुवर्णाचा क्षण पाहण्यासाठी जर तुमच्या कपाळावरचं कुंकू आणि आमचे आबासाहेब जर जिवंत असते तर आज त्यांना किती आनंद झाला असता नाही. लेकाने एवढं मोठं भागवत लावलं आणि बापाचा एवढा मोठा पुतळा उभा केला. हे बघण्यासाठी अख्खं गावे सगळे पाहुणे रावळेत उभा, लातूर जिल्हा बघण्यासाठी. पण हे बघण्यासाठी जर खरोखर भाऊसाहेब जिवंत असते तर त्यांच्या अंतःकरणामध्ये जो आनंद निर्माण झाला असता, त्यांची छाती जी लेकाचं कार्य पाहून फुगली असती, लेकाचं एवढं मोठं योगदान पाहून बापाचं म्हणजे भरून आलं असतं. आणि बापाने लेकाच्या पाठीवर जी कौतुकाची थाप मारली असती. मला असं वाटते जगातल्या हजारो लोकांनी केलेलं कौतुक एका बाजूला आणि बापाने लेकाच्या पाठीवरती शाब्बासकीची मारलेली थाप एका बाजूला. कधी कधी जग चांगलं म्हणतं पण घरात माणसाची वागणूक चांगली नसते. भाऊंनी एवढं मोठं वैभव केलं पण सगळ्यात मोठी गोष्ट, त्यांनी सगळ्यात मोठं वैभव कमवलं असेल आणि सगळ्यात मोठी संपत्ती जर कमवली असेल तर त्यांनी पैसे जोडत असताना पैशापेक्षा माणसं पण जोडली.
ही फार श्रीमंतीची गोष्ट एक आणि स्वभावातलं या माणसाचं वैशिष्ट्य. फक्त पैसाच कमवला नाही तर माणसं सुद्धा कमवली. आज अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये व्यंकटराव चव्हाण जर असं म्हणलं तर मला असं वाटतं एक माणूस नसेल आणि एक लहान लेकरू नसेल की जे भाऊंना ओळखत नसेल. याला असं म्हणतात एवढं नाव करून जाणं मारावे परिकीर्ती रूपी उरावे. गेले दिगंबर ईश्वर विभूती रागिल्या त्या कीर्ती जना माझी. आता अशी विभूती आणि असं व्यक्तिमत्व होणे नाही. हजारोत लाखोत असे व्यक्तिमत्व दिमागदार व्यक्तिमत्व जन्माला येतात पहा. हजारो मध्ये लाखो मध्ये असे नाव कमावून जाणारे लोक जन्माला येतात. फुटा फुटावर जन्माला येतात. कोणाचंही नाव होत नसतं. मला असं वाटतं की ज्याला कोटी कमवायचे त्याला जीवाचं खूप रान करावं लागतं. त्याला शरीराला खूप त्रास द्यावा लागतो. ज्याला कोटी न कमवायचे ज्या माणसाला लोकांना कमवलेला पैसा दिसतो पण केलेले कष्ट हे कुणालाच दिसत नाही. कमवलेली संपत्ती बांधलेला बंगला कुणाच्या डोळ्यामध्ये लवकर सलतो. पण तो माणूस ज्यावेळी एक ना एक रुपया जमवत होता एवढा बंगला बांधत होता तर बंगला बांधण्यासाठी एवढी मोठी संपत्ती गोळा करण्यासाठी ज्यावेळी तो झटत होता रात्रंदिवस त्यावेळी त्याच्या सोबतचे महाशय झोपेच्या आत देगिरत असतात. झोपा काढून आणि आळस आलाच आपल्या अंगाशी रोज खेळून कधी माणूस मोठा होत नसतो आणि यशाचं शिखर गाठत नसतो. एक वेळ अशी आली असेल की खायला भरपूर असेल. भाऊ घरातून जे निघले असतील तर संध्याकाळपर्यंत कामाचा व्याप एवढा होता की सोबत गाडीत घेतलेला डबा पण त्याच्यातला घास मोडून कधी तोंडापर्यंत जाईपर्यंत त्यांच्याकडे वेळही नसेल. एवढी सगळी सोन्यासारखी संपत्ती वैकुंठान गोकुळ उभा केलंय त्यांनी इथं स्वतःच्या कष्टाच्या जोरावर. पण हे सगळं सुख भोगायला ज्यावेळी माणूसच राहत नाही ना त्यावेळी त्या संपत्तीचा काहीच देखावा वाटत नाही माणसाला. पण नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही माईबाप. ज्याचं तिकीट संपलं ज्याचं स्टेशन आलं त्याला उतरावं लागतं. तिकीट संपलं त्याला थांबावं लागतं. त्याला प्रवास बंद करावा लागतो. हा नीतीचा खेळ आहे. येत नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. रामकृष्ण आले गेले तेने जग का उसाचे पडले. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. पण जे भेटले ना त्यात खूप आनंदी राहायचं. सबको आनी है कौन इससे छूटा गे तू पना नहीं सकता ये ख्याल झूठा गे.